नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचे आणि ज्यांनी सीईटी दिले होतं, सीईटी सेलला ज्यांनी इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली होती आणि कालच त्यांची फायनल मेरिट लिस्ट पण डिस्प्ले झालेली आहे. फायनल मेरिट स्टेटस हे त्यांना त्यांचं अप्लिकेशन आयडी व त्यांची डेट ऑफ बर्थ टाकून त्यांना चेक करता येत आहे. तर आता तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना पुढे ऑप्शन याच्या पुढची जी प्रोसेस आहे, ही सगळी प्रोसेस समजून सांगण्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. ज्याचं डिटेल शेड्यूल आलेलं आहे. ऑलरेडी आपण हे आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेलं आहे. आता आपण थोडक्यात जी डेट होती आपली की 24 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार होती, तर ती काल रात्री डिस्प्ले झालेली आहे. आज जे आहे ते डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराऊंड 1. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये जेवढे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस अवेलेबल आहेत ऍडमिशन प्रोसेससाठी, त्या कॉलेजेसमध्ये ब्रांचेस वाईज किती सीट्स आहेत व त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन आहे हे तुम्हाला या सीट मॅट्रिक्स मध्ये माहित होते. तर हे 25 तारखेला डिस्प्ले होणार आहे व 25 तारखेला हे डिस्प्ले झाल्याच्या नंतर मग जी राऊंडची प्रोसेस आहे, ही राऊंड प्रोसेस आपली सुरू होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॅप राऊंड 1 साठी जे ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचं आहे, हे 26 तारखेपासून ते 28 तारखेच्या मधामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची आहे. कॅप राऊंड 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग करायची आहे म्हणजेच काय, तर तुम्हाला ज्या ज्या चॉईसेस म्हणजे तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, मागच्या वर्षीच्या कट ऑफ नुसार आपल्याला कुठले कुठले कॉलेजेस पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस पाहिजे, हे तुम्हाला 26, 27, 28 या 3 दिवसामध्ये सीईटी सेलच्या आपल्या लॉगिन मध्ये जाऊन हे तुम्हाला ऑप्शन फॉर्म टाकता येतात. जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर आहेत, अशा विद्यार्थ्यांची लिस्ट आपण आजपासून देणं चालू केलेली आहे. बरेचसे विद्यार्थी काल आले, फिजिकली त्यांना दिले गेलेले आहे. जे विद्यार्थी ऑफिसला येऊन आपली लिस्ट कलेक्ट करू शकत असतील, प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट आपण त्याला म्हणतो, तर ती फिजिकली येऊन ते कलेक्ट करू शकतात. जे विद्यार्थी येऊ शकत नसतील, अशांसाठी काही नंबर आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करू. त्या नंबरला कॉल करून तुम्ही तुमची लिस्ट कलेक्ट करू शकता आणि उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला येऊन पण तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरू शकता. किंवा ज्या विद्यार्थ्यांना घरी भरायचा असेल, अशांसाठी पण एक व्हिडिओ आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याचा टाकणार आहोत. ठीक आहे. तर 26, 27, 28 या 3 दिवसामध्ये आपल्याला कॅप राऊंड 1 साठीचा ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचं आहे. 31 तारखेला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1 म्हणजेच काय, की तुम्हाला जे कॉलेजेस तुम्ही टाकले होते त्याच्यापैकी कुठलं कॉलेज अलॉट झालं हे आपल्याला 31 तारखेला समजणार आहे, की आपल्याला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे. व एक वेळा कॉलेज अलॉट झालं की त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले जे सीट अलॉटमेंट झालेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागते. सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये जाऊन the candidate shall self verify the seat allotment made to him her in the cap round 1 by accepting declaration through his her login and certifying that his her claim related with qualifying marks, category, gender, reservation, reservation etc made by candidate in the application form are correct and relevant documents uploaded to the क्लेम आर ऑथेंटिक अँड करेक्ट. म्हणजेच काय, की तुम्हाला सेल्फ व्हेरीफाय करायचं आहे की तुम्ही जो काही डेटा दिलेला आहे, जी काही कॅटेगरी टाकलेली आहे, जे काही जेंडर टाकलेलं आहे, ते तुमच्या आणि तुम्ही ज्या सीटसाठी क्लेम करून राहिला ते माझं करेक्ट आहे असं एक सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्हाला सुरुवातीला करावं लागते. व त्याच्यानंतर तुम्हाला जी काही सीट मिळालेली आहे ती सीट तुम्हाला एक्सेप्ट करायची आहे, त्याला फ्रीज करायचं आहे, फ्लोट करायचं आहे की स्लाइड ठेवायचं आहे, हे आपल्याला ठरवता येते. आता फ्रीज म्हणजे काय, आणि यावर्षीचे जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये 4 राऊंड होणार आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या राऊंडला जे फर्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही जर ऑप्शन फॉर्म फिलिंग केली आणि त्याच्यामध्ये फर्स्ट नंबरचं ऑप्शन तुम्हाला मिळालं तर ते कंपल्सरी ऑटो फ्रीज होणार आहे व तुम्हाला जाऊन त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावी लागणार आहे. पहिल्या राऊंड नंतरचं जर कुठलंही ऑप्शन तुम्हाला लागलं तर मग ते तुमच्या हातात आहे, की जर तुम्हाला तेच ऑप्शन पाहिजे होतं, तेच कॉलेज पाहिजे होतं, तर तुम्ही त्याला फ्रीज करू शकता व त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ऍडमिशन करू शकता व फर्दर जे काही कॅप प्रोसेस होणार आहे त्यामधनं तुम्ही बाहेर पडणार आहात.
जर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन सोडून दुसरं कुठलं पण ऑप्शन मिळालं तर तुम्हाला ठरवायचं आहे की ते तुम्हाला फ्रीज करायचं आहे की अपग्रेडला जायचं आहे. आता अपग्रेड म्हणजेच काय की बेटरमेंट, म्हणजे बाबा मला हे जे ऑप्शन मिळालं आहे तर मला ठेवायचंच आहे, पण याच्यापेक्षा चांगलं ऑप्शन घ्यायचं आहे. तर त्या केसमध्ये आपण बेटरमेंटसाठी जाऊ. म्हणजे तुम्ही त्याच्या सेकंड राऊंडला परत चॉईस फिलिंग करून त्याच्यापेक्षा चांगले ऑप्शन घेऊन तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या इन्स्टिट्यूटला किंवा ब्रांचला ऍडमिशन घेऊ शकता. तर अशानुसार हे तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये 1 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत सेल्फ व्हेरिफिकेशन, सेल्फ डिक्लेरेशन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यानंतर सीट एक्सेप्टन्स आणि सोबतच तुम्हाला त्याची सीट एक्सेप्टन्स फीज हे पे करायची आहे 1 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं ऑटो फ्रीज होईल, म्हणजे ज्यांचं पहिलं ऑप्शन असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी त्याला फ्रीज केलं, अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फीज आफ्टर कॅप राऊंड 1, म्हणजे ज्यांनी फ्रीज केलेलं असेल ऑप्शन किंवा ज्यांचं ऑटो फ्रीज झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांना 1 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजला जाऊन तुमचे सर्व कॅटेगरीनुसार किंवा जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहे, ज्या डॉक्युमेंटची लिस्ट आपण वारंवार तुमच्यासोबत डिस्कस केलेली आहे, ते सर्व डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करायची आहे. त्या कॉलेजची जी काही फीज असेल त्याचा डीडी तुम्हाला तिथे पेमेंट करायचं आहे, डीडीच्या रूपामध्ये म्हणा किंवा कॅशच्या रूपामध्ये म्हणा. ते तिथे सबमिट करून तुमचं ऍडमिशन हे कन्फर्मेशन करायचं आहे. पण आता असे विद्यार्थी की ज्यांनी फ्रीज केलं नसेल, फ्लोट ऑप्शन सिलेक्ट केलं असेल व ज्यांना कॅपराऊंड 2 साठी जायचं आहे, तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकन्सीज फॉर कॅपराऊंड 2 ही 4 तारखेला डिस्प्ले होणार आहे. म्हणजे त्या 4 तारखेला आपल्याला माहित होईल की बाबा कॅपराऊंड 1 झाल्याच्या नंतर कोणत्या कोणत्या सीट्स ह्या व्हॅकंट राहिलेल्या आहेत व ज्या व्हॅकंट सीट्स राहिलेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलिंग हे 5 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत, म्हणजे 5, 6, 7 या 3 दिवसामध्ये कॅपराऊंड 2 साठी करायचं आहे. कॅपराऊंड 2 साठी तुम्ही सेम कॅपराऊंड 1 प्रमाणे तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन प्रेफरन्स लिस्ट देऊ शकता. 11 तारखेला तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट हे कॅपराऊंड 2 ची डिस्प्ले होईल. म्हणजे 11 तारखेला तुम्हाला समजेल की कॅपराऊंड 2 मध्ये तुम्ही जे काही ऑप्शन टाकले होते त्याच्यापैकी कोणते ऑप्शन्स तुम्हाला मिळालेले आहे. आता कॅपराऊंड 2 चा जो रूल आहे तो असा आहे की जर तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉट झालं असेल आणि ते जर 1, 2, 3 पहिल्या 3 ऑप्शन मध्ये असेल तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. ऑटो फ्रीज होऊन जाईल म्हणजे सेम मी तुम्हाला जसं सांगितलं की पहिल्या 3 मधलं जर तुम्हाला ऑप्शन मिळालं तर कंपल्सरी त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ती ऍडमिशन घ्यावी लागेल. जर पहिल्या 3 नंतरचं ऑप्शन तुम्हाला मिळालं असेल तर मग ते तुमच्या हातामध्ये आहे. जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही फ्रीज करून त्या कॉलेजला ऍडमिशनला जाऊ शकता व फर्दर कॅप प्रोसेस मधून तुम्ही बाहेर पडाल. आणि जर समजा तुम्हाला मिळालेलं कॉलेज सोबत तुम्ही सॅटिस्फाईड नसाल तर मग तुम्ही त्याला अपग्रेडला म्हणजे बेटरमेंटला टाकू शकता व बेटरमेंटला टाकल्याच्या नंतर परत कॅप राऊंड 3 साठी तुम्ही एलिजिबल होता. आणि ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट टाइम कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळत असेल तर त्यांना सीट एक्सेप्टन्स फी, सेल्फ डिक्लेरेशन जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळं करायची गरज आहे. ते केल्याच्या नंतर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीस भरल्याच्या नंतर फ्रीज, फ्लोट, स्लाइड काय करायचं ते तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही फ्रीज केलं असेल तर कॉलेजला जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग सेकंड राऊंड साठीची 12 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत करायचं आहे. आणि जर जे विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं नसेल, बेटरमेंट साठी जर तो विद्यार्थी जात असेल तर कॅप राऊंड 3 साठी तुम्ही इलिजिबल असता. कॅप राऊंड 3 चं जे प्रोव्हिजनल व्हॅकन्सीज आहे हे 16 तारखेला डिस्प्ले होणार आहे. म्हणजे 16 तारखेला 16/8 ला तुम्हाला समजणार आहे की कॅप राऊंड 3 साठी कोणत्या कोणत्या सीट्स ह्या व्हॅकंट असणार आहे. व 17, 18, 19 म्हणजे 3 दिवसामध्ये 17, 18, 19 मध्ये आपल्याला कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग परत करायची आहे. म्हणजेच काय की प्रत्येक राऊंडला तुम्हाला इथे चॉईस फिलिंग करण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली आहे. तर कॅप राऊंड 3 साठी तुम्ही 17, 18, 19 ला चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट हे तुमची 22 तारखेला समजणार आहे. म्हणजे तिसऱ्या राऊंड मध्ये तुमचा नंबर कुठे लागला हे तुम्हाला 22 तारखेला समजणार आहे. सेम तुम्हाला सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर थर्ड राऊंडचा जो रूल आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिले 6 ऑप्शन्स, म्हणजेच काय की पहिले 6 ऑप्शन मधलं जर कुठलं ऑप्शन तुम्हाला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. ओके, जसं पहिल्या राऊंड मध्ये पहिलं ऑप्शन आहे, दुसऱ्या राऊंड मध्ये पहिले 3 आहेत, तसे तिसऱ्या राऊंडला पहिले 6 ऑप्शन मधलं जर कुठलं पण ऑप्शन तुम्हाला मिळालं तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन करणं हे कंपल्सरी आहे. ओके, तर 23 तारखेपासून 25 तारखेपर्यंत तुम्ही त्याला सीट एक्सेप्टन्स करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना सीट एक्सेप्ट करायची नाही आहे, बेटरमेंटला जायचं आहे, तर ते पण 23 पासून 25 तारखेपर्यंत करू शकतात. आणि ज्यांनी सीट एक्सेप्ट केली असेल
फ्रीज केली असेल अशांना पण 23 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत अलॉटेड कॉलेजेसला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे, जिथे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे, फीस भरायची आहे आणि ऍडमिशन कन्फर्म करायची आहे. जे विद्यार्थी बेटरमेंटसाठी गेले असतील असे विद्यार्थी आता कॅप राऊंड 4 साठी इलिजिबल आहेत. अशा विद्यार्थ्यांना 26 तारखेला म्हणजे 26/8 डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकन्सीज फॉर कॅप राऊंड 4 माहित होणार आहे. त्याच्यानंतर 28 ते 30 म्हणजे 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये कॅप राऊंड 4 साठी तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 4 साठीची अलॉटमेंट ही तुमची 1 तारखेला 9व्या महिन्यामध्ये होणार आहे. म्हणजे तुम्हाला 1 तारखेला माहित होईल की बाबा तुमचं आता कुठल्या कॉलेजला नंबर लागलेला आहे. आता इथे तुम्हाला ज्यांनी आतापर्यंत ज्यांना सीट लागलं नसेल, फर्स्ट टाइम त्यांना जर 4th राऊंड मध्ये सीट लागलं तर तुम्हाला सेम प्रोसेस आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे, सीट एक्सेप्टन्स फीस भरायची आहे व तुम्हाला अलॉटेड कॉलेजला जाऊन ऍडमिशन करून घ्यायची आहे. आता हा शेवटचा राऊंड आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे त्याला कंपल्सरी जाऊन ऍडमिशन घेणंच आहे. त्याला बेटरमेंटचा चान्स आता इथे राहणार नाही आहे. तर 2 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत तुम्हाला जे सीट मिळाले त्याचं सीट एक्सेप्टन्स करायचं आहे व सेम 2 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत तुम्हाला अलॉटेड कॉलेजला जाऊन ऍडमिशन तुमची फिक्स करून घ्यायची आहे. तर अशा प्रमाणे यावर्षी 4 राऊंड होणार आहेत. त्याचे प्रत्येक राऊंडचे रूल्स पण आपण इथे डिस्कस केलेले आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला कुठल्या क्युरीज असतील, काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही फोन करून विचारू शकता किंवा त्या वेळेस प्रत्येकाला राऊंड झाल्याच्या नंतर काय करायचंय काय नाही करायचं असे शॉर्ट व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकणारच आहोत. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ओके. त्याचप्रमाणे आता इन्स्टिट्यूशनल लेवल जे ऍडमिशन असतात त्याला आपण इन्स्टिट्यूट कोटा म्हणतो किंवा मॅनेजमेंट कोटा म्हणतो. तर अशांसाठी 25 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन. जे तुम्ही ऑप्शन भराल ते ऑप्शन त्या ज्या ज्या कॉलेजेस रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस आहेत त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजला सीईटी सेल 4 तारखेला प्रोव्हाइड करणार आहे व त्याच्यानंतर सीईटी सेलनी काही इन्स्ट्रक्शन्स काही रूल्स त्या कॉलेजेससाठी बनवलेले आहेत. त्याच्यानुसार त्या रूल्सनुसार इन्स्टिट्यूट प्रत्येक विद्यार्थ्याची त्यांची व्हॅकन्सी पहिले तर त्यांच्या ज्या सीट्स व्हॅकंट आहेत आणि ज्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स आहेत ह्या त्यांना डिस्प्ले करणं गरजेचे आहेत वेबसाईटवर किंवा न्यूजपेपरमध्ये किंवा त्यांच्या नोटीस बोर्डवर. त्याचप्रमाणे जे जे त्यांना विद्यार्थी अलॉट करून दिले जातील त्या अलॉटेड विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट त्यांना लावायची आहे व ते मेरिट लिस्ट नुसारच ते प्रत्येक इन्स्टिट्यूटला ऍडमिशन देणार आहेत. त्याचे बरेचसे काही रूल्स हे सीईटी सेलनी त्या इन्स्टिट्यूट ला प्रोव्हाइड केलेले आहे. तर 6 तारखेपासून 13 तारखेपर्यंत प्रत्येक इन्स्टिट्यूटला दिलेल्या डेटावर प्रोसेस करण्यासाठीचा टाइम दिलेला आहे. त्याचप्रमाणे आता तुम्ही जी घेतलेली ऍडमिशन आहे म्हणजे 6 तारखेपासून ते 13 तारखेमध्ये तुमचं जे इन्स्टिट्यूट लेवलची ऍडमिशन आहे ती कन्फर्म होणार आहे. ओके. त्याचप्रमाणे आता जे विद्यार्थ्यांनी विशिष्ट कॉलेजला ऍडमिशन घेतलेली असेल परंतु काही कारणानुसार जर त्यांना ती कॅन्सल करायची असेल व आपली फीज पण रिफंड घ्यायची असेल तर त्यासाठीची 11 तारीख ही लास्ट डेट आहे. 11/9च्या आधी तुम्हाला अलॉटेड कॉलेजेसला जाऊन रूल नंबर 15 इन्फॉर्मेशन ब्राउचर 2526 मध्ये दिल्यानुसार तुम्हाला ते इन्स्टिट्यूट 11 तारखेच्या आधी जर तुम्ही गेला तर तुमची ऍडमिशन रितसर कॅन्सल करेल व तुम्हाला तुमची जी काही फीज आहे ती पूर्णच्या पूर्ण रिफंड करेल. मात्र 11 तारखेच्या नंतर जर तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटला जाऊन ऍडमिशन कॅन्सलेशन साठी जर बोललात तर कदाचित तुमची फीज ते रिफंड करू शकणार नाहीये. त्यामुळे ज्या कोणा विद्यार्थ्याला जर ऍडमिशन कॅन्सल करायची असेल त्याचा फॉर्मॅट पण आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर करू. तर तो तुम्हाला 11 तारखेच्या आतच करायचा आहे. त्याचप्रमाणे कट ऑफ डेट फॉर ऑल टाइप्स ऑफ ऍडमिशन फॉर अकॅडमिक इयर 25-26 साठीची 13/9 ही कट ऑफ डेट आहे. म्हणजे 13/9च्या नंतर कुठल्याच प्रकारच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन ह्या होणार नाही आहेत व कमिटमेंट म्हणजे लास्ट डेट फॉर अपलोडिंग द डेटा इन्स्टिट्यूट हे इन्स्टिट्यूटसाठी आहे की त्यांना 13 तारखेच्या आत पूर्ण त्यांचा इन्स्टिट्यूट कोट्याचा डेटा हा अपलोड करायचा आहे. परत कॅप थ्रू पण त्यांना जे काही ऍडमिशन झाले त्याचा डेटा त्यांना सीईटी सेलला अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं इंजिनिअरिंग ऍडमिशनचं पूर्ण शेड्यूल आहे की ज्याची 11 तारीख कॅन्सलेशनची व 13 तारीख ही ऍडमिशनची कट ऑफ डेट्स आहे आणि 26, 27, 28 पासून कॅप राऊंड 1 ची प्रोसेस ही सुरू होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत आपल्याला कदाचित याचा जो काही सीट मॅट्रिक्स आहे ही बघायला मिळेल.
व 26, 27, 28 ला तुम्हाला हे ऑप्शन्स फॉर्म फिलिंग करायचं आहे. उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला जे विद्यार्थी रजिस्टर आहेत त्यांची प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट ही आपण बनवून ठेवलेली आहे. ते तुम्ही ऑफिसला येऊन कलेक्ट करू शकता किंवा फोन व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती कलेक्ट करून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला जर कुठल्या प्रकारच्या अडचणी असतील, काही डाऊट्स असतील, तर तुम्ही केव्हा पण आम्हाला फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑफिसला येऊन व्हिजिट करून कॉन्टॅक्ट करू शकता. आपण तुमची चॉईस फिलिंग करून देण्यापासून तर तुमचा नंबर लागण्यापर्यंत उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर तुमच्या सोबत आहे. कुठल्याही अडचणी आल्या तर आम्ही तुम्हाला त्याच्यामधनं बाहेर काढू. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. अशा पद्धतीने पूर्ण शेड्यूल असणार आहे. याच्या रिलेटेड काही अडचणी असतील तुम्ही केव्हा पण कॉल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.